Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण पेपर वनचे टॉपिक डिस्कस करत होतो. पेपर वनच्या युनिटमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग आपण हा पोर्शन स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक नंबर 2 डिस्कस करत होतो लेक्चर नंबर 7मध्ये. ठीक आहे, ह्यामध्ये आज आपण व्हेरी नेक्स्ट जे काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत किंवा फॉर्म्युलेज आहेत ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बिफोर मुव्हिंग टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, प्रॅक्टिस मल्टिपल MCQs, ओके, 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील, फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील आणि कोर्स फीस जी असणार आहे ती 2500 रिड्यूस करून 2000 करण्यात आलेली आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स. द नंबर इज 9766066858. अशा पद्धतीने कोर्सला एनरोल करा. यामध्ये तुम्हाला जे लेक्चर्स असतात, व्हिडिओ लेक्चर्स, ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये भेटतील. ठीक आहे, तर नक्की कोर्सला जे आहे एनरोल करा. कंप्लीट कोर्सचा जर हा उपयोग तुम्ही केलात, ठीक आहे, तर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येईल आणि गॅरंटेड सिलेक्शन एक्झाममध्ये होईल तुमचं. अशा पद्धतीने तुम्हाला फॉलोइंग स्टेप्स फॉलो करायचे आहेत फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स. ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे फ्रॉम दी प्ले स्टोर. वन्स यू विल इन्स्टॉल इट, ओपन दी ॲप, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये तुम्हाला स्टोअर नावाचा आयकन दिसतं, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि माय कोर्सेस या पेजवरती जाल, तिथे तुम्हाला सर्च टॅब दिसते, तिथे तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स सर्च करायचं आहे. ठीक आहे, ग्लोबल ऑनलाईन इज नॉट ओनली प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करू शकता, बट ऑल्सो यू कॅन प्रिपेअर फॉर द UGC नेट एक्झामिनेशन. ठीक आहे, असे डिफरंट कोर्सेस जे आहेत ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. तर नक्की कोर्सला जे आहे एनरोल करा आणि तुमचं सिलेक्शन एक्झाममध्ये 100% होऊन जाईल याची गॅरंटी आम्ही देऊ. ठीक आहे, नोट्स आणि MCQs अवेलेबल करून घ्यायचे असतील ना, कंपाइल्ड नोट्स आणि MCQs, फक्त नोट्स पाहिजे असतील, MCQs पाहिजे असतील फॉर पेपर 2, ज्यांचे सब्जेक्ट्स फॉलोइंग सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही कंपायलेशन घेऊन आलेलं आहे फॉर नोट्स अँड MCQs. मोस्ट एक्सपेक्टेड MCQs असणार आहेत ह्यामध्ये तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. तर ज्यांचा पेपर 2 जे आहे मॅनेजमेंट आहे किंवा इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा लॉ, लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर, यामध्ये फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज, यापैकी कोणताच तुमचा पेपर 2चा सब्जेक्ट असेल आणि त्यासाठी तुम्हाला नोट्स आणि MCQs अवेलेबल करून घ्यायचं असेल तर हा कंपाइल्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटणार आहे इन द फॉर्म ऑफ PDF. त्यामध्ये तुम्हाला जे आहे सध्याला हा कोर्स 1500 रुपीजमध्ये पडतो आहे. बेसिकली हे 25% ऑफ करून मी सांगत आहे. तर यावरती सध्याला ऑफर चालू आहे, तर नक्की ही पण जी आहे कंपायलेशन ग्रॅब करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोर करू शकाल फॉर पेपर 2 ऑल्सो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आजच्या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज अजून जे रिगार्डिंग प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक आहे त्याच्यावरती काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज वगैरे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर ह्या मध्ये कोणते कोणते मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज असतात. ठीक आहे, आता काही एक बेसिक काइंड ऑफ क्वेश्चन असतो. ठीक आहे, त्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी कुठली अप्रोच ठेवायची आहे ह्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेजला एकदा गो थ्रू केलात तुम्ही डिरेक्टली जे आहेत त्यामध्ये ठेवून सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर आपण आता डिस्कस करूयात की मॅम फॉर्म्युलाज कोणते कोणते आहेत किंवा कोणते कोणते फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या अकॉर्डिंग आपण स्लोली आज सगळं डिस्कस करू. ठीक आहे, तर यामध्ये व्हेरी फर्स्ट थिंग जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते बघूयात. व्हेरी फर्स्ट वन इज, परत एकदा वाटलंच आपण हे ऑलरेडी मी क्लास 1मध्ये घेतलेलं आहे, तरी पण तुम्हाला मी परत एकदा सांगते. जर आपल्याला लॉस पर्सेंटेज काढायचं असेल, हा फॉर्म्युला मी ऑलरेडी घेतला आहे. लॉस अपॉन दी कॉस्ट प्राईस घ्यायचं असतं इंटू 100 घ्यायचं असतं. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला जो आपण बघितला होता तो होता प्रॉफिट पर्सेंटेजचा. मॅम प्रॉफिट पर्सेंटेज जेव्हा फायदा होतो आपल्याला तेव्हा प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं तर तुम्ही कसं करणार, प्रॉफिट अपॉन दी कॉस्ट प्राईज इंटू 100 करणार. ठीक आहे, तशाच पद्धतीने ओके, जर आता हे झाले 2 फॉर्म्युलेज, हे इम्पॉर्टंट 2 फॉर्म्युलेज होते. ठीक आहे, दुसऱ्या गोष्टी कधी कधी काय होतं क्वेश्चनमध्ये ना तुम्हाला एक काही टाईप ऑफ क्वेश्चन्स असतात त्याला फॉलो करायचं आहे. फॉर एक्झाम्पल यामध्ये टाईप 1 जर आपण काढला तर असा क्वेश्चन येऊ शकतो की एखादा शॉपकीपर आहे.
ठीक आहे. शॉपकीपरनी फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर आर्टिकल सेल करतो आहे किंवा गुड्स सेल करतो आहे, तर त्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय काढायला सांगतात की कॉस्ट प्राईस काढायला सांगतात. ठीक आहे, कॉस्ट प्राईस काढायला सांगतात. कॉस्ट प्राईस म्हणजे काय असतं? येस, जे आपण खरेदी करून जी किंमत दिलेली आहे खरेदी करण्यासाठी, त्याला काय बोलतो आपण? कॉस्ट प्राईस बोलतो. तर त्या सिच्युएशनमध्ये कॉस्ट प्राईस जर काढायचं असेल, वेन शॉपकीपर, मी तुम्हाला इथे लिहून देते वाटलंस, वेन शॉपकीपर अर्न्स प्रॉफिट, वेनेवर द शॉपकीपर अर्न्स प्रॉफिट, ह्याचा अर्थ काय झाला? वेनेवर द शॉपकीपर अर्न्स प्रॉफिटचा म्हणजे एखादा शॉपकीपर आहे, एखादा दुकानदार आहे, त्याच्या जे काही विक्री आहे, ठीक आहे, त्याची विक्रीवरती जेव्हा त्यांनी एखाद्या व्हॅल्यूमध्ये प्रॉफिट अर्न केलेलं आहे, तर तेव्हा त्याला आपण काय बोलतो त्या सेंटेन्सला फॉर्मॅटमध्ये? वेन शॉपकीपर इज अर्निंग दी प्रॉफिट. ठीक आहे, त्याच्याकडे प्रॉफिट होतं. तर त्या टाईमला जर त्यांनी कॉस्ट प्राईस काढायला सांगितली आपल्याला, कॉस्ट प्राईस म्हणजे काय? शॉपकीपरनी जी काही खरेदी केलेली आहे, त्यांनी खरेदी कितीमध्ये केलेली आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला 100/100 प्लस गेन पर्सेंटेज इंटू सेलिंग प्राईस. परत एकदा लक्ष द्या, यामध्ये फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट प्राईसचा. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 100/100 प्लस गेन पर्सेंटेज. गेनचा अर्थ काय? गेन म्हणजे काय असतो? प्रॉफिट असतं. ठीक आहे, प्रॉफिटमध्ये जी टक्केवारी आहे ते देऊन ठेवलेली आहे, त्याचाच अर्थ काय होतो? गेन पर्सेंटेज होतो इंटू द सेलिंग प्राईस. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. आता डिरेक्टली तुम्हाला शॉपकीपर इज अर्निंग अ प्रॉफिट ऑफ दिस मच पर्सेंटेज, म्हणजे समजा मी यामध्ये तुम्हाला असं विचारलं की एक शॉपकीपर आहे, शॉपकीपर प्रॉफिट अर्न करतोय, शॉपकीपर जे दुकानदार जो आहे तो 25%चं प्रॉफिट अर्न करतो आहे किंवा गेन करतो आहे, आणि त्याची विक्री जी आहे, त्याची जी विक्री आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की 100 रुपये विक्री आहे, तर ठीक आहे, या 100 रुपयावरती तो 25%चं प्रॉफिट जे आहे अर्न करतो आहे असं बोला तुम्ही. तर त्या टाईमला कॉस्ट प्राईस काढायला सांगितलं, तुम्ही डिरेक्टली काय करू शकता? फॉर्म्युलामध्ये टाकून द्यायचं. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू वॉट? 100/100 प्लस गेन पर्सेंट इंटू द सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस माहीत आहे, गेन पर्सेंटेज माहिती आहे, काढायचं काय? कॉस्ट प्राईस काढायचं आहे. हा एक प्रकार झाला प्रश्नांचा. आज प्रकार बघून घेऊयात, प्रश्न काय येऊ शकतं. ओके, फॉर एक्झाम्पल सेम शॉपकीपर आहे, शॉपकीपर जे आहे त्याचं गेन पर्सेंटेज देऊन ठेवलेलं आहे, गेनमध्ये टक्केवारी देऊन ठेवलेली आहे, आपण काय बोलू याला? ठीक आहे, प्रॉफिटची टक्केवारी देऊन ठेवलेली आहे, आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला काढायला काय सांगत आहेत? सेलिंग प्राईस काढायला सांगत आहेत. ठीक आहे, जे विक्री तो करतो आहे त्याची प्राईस काढायला सांगितलेली आहे, आणि त्यासोबतच काय देऊन ठेवलेलं आहे? समजा कॉस्ट प्राईस देऊन ठेवलेली आहे. एखादा शॉपकीपर आहे, शॉपकीपर कुठल्या तरी दुसऱ्या शॉपमधून किंवा होलसेल मार्केटमधून हा सामान विकत आणणार आहे त्याच्या दुकानामध्ये. ठीक आहे, तर त्यांनी खरेदी कितीची केली? म्हणजे कॉस्ट प्राईस. ओके, त्यावरती आणलेल्या सामानावरती तो काय करतो आहे? काही प्रॉफिट अर्न करतो आहे. तर त्या टाईमला तुम्हाला सेलिंग प्राईस काढायला जर सांगितली असेल, विक्रीची किंमत काढायला सांगितली असेल, तर फॉर्म्युला काय आहे? येस, 100 प्लस गेन पर्सेंटेज अपॉन 100 इंटू कॉस्ट प्राईस. ही झाली फॉर्म्युला. ओके, द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता हे झालं प्रॉफिट जेव्हा एखादा शॉपकीपर अर्न करतोय म्हणजे काय? बेसिकली कमवतोय. ओके, जेव्हा शॉपकीपर प्रॉफिट अर्न करतो, तुम्हाला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. हा एक व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला आणि हा झाला दुसरा फॉर्म्युला. प्लीज तुम्ही हे थोडंसं व्यवस्थित फॉलो करा, आणि पर्सनली टेक्स्ट करण्याचा अर्थ की तुम्हाला क्लासमध्ये जे समजत नाही आहे ते एकदा तुम्ही रेकॉर्डेड सेशन परत बघायचं आहे. नाही समजलं मॅम, तेव्हा या मॅमकडे. अशा छोट्या गोष्टींसाठी मॅम फॉर्म्युलेज हे असं नका विचारू. फॉर्म्युलेज जे इम्पॉर्टंट असतील टॉपिक वाईज मी सगळे तुम्हाला नोट डाऊन करून देईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा झाला कधी? जेव्हा शॉपकीपर प्रॉफिट अर्न करतो आहे. ठीक आहे, त्याला काय होतं आहे? नफा होतो आहे, एखाद्या गोष्टीचा गेन होतो आहे, गेन पर्सेंटेज दिलेलं असेल, सेलिंग प्राईस दिलेली असेल, विक्रीची किंमत दिलेली असेल, तेव्हा कॉस्ट प्राईस काढायची तर हा फॉर्म्युला. तशाच पद्धतीने जर आपल्याला सेलिंग प्राईस काढायची असेल, विक्री किंमत काढायची असेल, गेन पर्सेंटेज देऊन ठेवलेलं आहे, तर त्या टाईमला सेलिंग प्राईससाठी फॉर्म्युला कोणता असणार आहे? हा फॉर्म्युला असणार आहे. ठीक आहे, हे झाले 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. त्यानंतरचं
आता हे काय होतं, पहिलंवाला पोर्शन काय होता, जेव्हा शॉपकीपर प्रॉफिट अर्न करतो आहे. पण जेव्हा शॉपकीपर लॉसमध्ये असेल, ठीक आहे, जेव्हा शॉपकीपर लॉसमध्ये असेल, एखादा दुकानदार जो आहे लॉसमध्ये असेल, त्या टाईमला जर तुम्हाला त्यांनी कॉस्ट प्राईस काढायला सांगितली, खरेदी किंमत, आणि त्या टाईमला जर सेलिंग प्राईस काढायला सांगितली, विक्री किंमत, तर तेव्हा कोणता फॉर्म्युला वापरणार मॅम तुम्ही? लक्ष द्या. लॉस झालेलं आहे कोणाला? शॉपकीपरला. 100 मायनस लॉस पर्सेंटेज इंटू दी सेलिंग प्राईस. ओके, हा एक फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला काय? सेलिंग प्राईस कधी काढायची? जेव्हा शॉपकीपरला नुकसान झालेलं आहे, ठीक आहे, तोटा झालेला आहे, त्या टाईमला तुम्ही कसं काढणार मॅम? 100 मायनस लॉस पर्सेंटेज अपॉन 100 इंटू, इथे मी घेते, इंटू कॉस्ट प्राईस. समजत आहे फॉर्म्युला काय आहे? येस, 100/100 मायनस लॉस पर्सेंट इंटू SP अँड 100 मायनस लॉस पर्सेंट अपॉन 100 इंटू CP, जेव्हा एखादा शॉपकीपरला लॉस होतो. सगळ्यांनी हे फॉर्म्युले प्लीज थोडंसं व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, ठीक आहे. आता हे झालं शॉपकीपरचा लॉस, शॉपकीपरचा जे प्रॉफिट आहे वगैरे. ओके, डिरेक्टली तुम्हाला असं येऊ शकतो प्रश्नामध्ये की एखादा बैमान शॉपकीपर आहे, ठीक आहे, अँड तो जो आहे काय करतो आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं बोलू शकतो की ॲक्च्युअल वेटपेक्षा तो एक्स्ट्राचं वेट दाखवतो आहे, ठीक आहे, मॅग्नेट वगैरे लावून त्याच्या वेइंग मशीन जे आपण बोलतो त्याला लावून तो काय करतो, एक्स्ट्राचं वेट दाखवतो. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी असं काढायला सांगतात की टक्केवारी काय आहे, ठीक आहे, प्रॉफिट काय आहे, प्रॉफिट किंवा तो जो प्रॉफिट अर्न करतो आहे त्याला टक्केवारीत काढायला सांगतात. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला सांगू शकतात की आपण कुठल्या लॉसमध्ये त्याची टक्केवारी काढायला सांगतात. तर तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युलेज माहीत असणं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की सेलिंग प्राईस आणि कॉस्ट प्राईस. भरपूर स्टुडंट्सला ह्यामध्ये कन्फ्युजन आहे. मी परत सांगते, डाऊट्स असे घेऊन येऊ नका प्लीज. सेलिंग प्राईस, कॉस्ट प्राईस लेक्चर 1मध्ये मी एक्सप्लेन केलं आहे. सेलिंग प्राईस मॅम काय असते, कॉस्ट प्राईस, CP SP काय? CPचा अर्थच सेलिंग प्राईस आहे, सॉरी कॉस्ट प्राईस आहे. SPचा अर्थच काय आहे? सेलिंग प्राईस आहे. तर हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे. सेलिंग प्राईस, कॉस्ट प्राईस. ओके, जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असतं, विक्री किंमत अर्थात विक्री, आणि ही काय झाली? खरेदी. जेव्हा विक्री जास्त असेल, तुम्ही तुमच्यासोबत रिलेट करून घ्या. विक्री जास्त असेल म्हणजे काय? तुमचा प्रॉफिट जास्त होत चालला आहे मॅम. आणि कॉस्ट प्राईस म्हणजे तुमची खरेदी वाढत चालली, म्हणजे तुमच्या बेसिकली पॉकेटमधनं पैसे चाललेत, म्हणजे तुमचा लॉस होत चाललेला आहे, ठीक आहे. जेव्हा तुमच्या पॉकेटात पैसे येतात तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की ते प्रॉफिट आहे. जेव्हा पॉकेटमधून निघून जात असतील तेव्हा समजायचं की ते लॉस आहे. हे थोडी बेसिक अंडरस्टँडिंग होती, ठीक आहे. आता हे झाले काय फॉर्म्युलाज. दुसऱ्यासोबत मी अजून एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, इफ प्रॉफिट आपण अर्न करत आहात, ठीक आहे. समजत नाही आहे मॅम इंग्लिशमध्ये, तर मी एक्सप्लेन करते तुम्हाला मराठीमध्ये. फक्त सध्या हे जे लिहित आहे मी, तुम्ही नोटबुकमध्ये लिहित चला. An article is 25%, then सेलिंग प्राईस जर काढायला सांगितली. लक्ष घ्या, प्रॉफिट तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग पर्सेंटेज या टॉपिकमध्ये व्हायला पाहिजे होती. जर समजा यामध्ये काय सांगितलं की प्रॉफिट अर्न्ड बाय सेलिंग अन आर्टिकल इज 25%, त्या टाईमला त्यांनी काय काढायला सांगतात? सेलिंग प्राईस काढायला सांगतात. बेसिक तुम्हाला कधी पण कुठलाही क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला एक 100% हा बेस पकडून चालायचा असतो. मॅम तुम्ही 100% का पकडते? हे पण स्टुडंट्सला क्वेश्चन येतो आहे. तुम्ही दुसरा पण नंबर पकडू शकता, हरकत नाही आहे. बट 100 रुपीज किंवा 100 व्हॅल्यू जी आहे ही, ती आपण कशासाठी पकडतो? कारण त्याच्यावरती टक्केवारी काढायला सोपं जातं. बेसिकली त्यासाठी आपण हे यूज करतो आहे, राईट. तर समजा आता यामध्ये प्रॉफिट जर 100 रुपयावरती मला 25% प्रॉफिट काढायचं असेल, ठीक आहे. एवढं तुम्हाला समजते की 100 रुपयावरती 25% प्रॉफिट होतं आहे, म्हणजे 25 रुपयांचं प्रॉफिट होतं आहे. मग मॅम तुम्ही 25 रुपये का नाही लिहित आहे? तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की 100 रुपयावरती प्रॉफिट होतं आहे तुम्हाला. 100वरती 25 रुपये भेटतात, म्हणजे 125 रुपये आत्ता तुमच्याकडे आहेत. हे अंडरस्टँडिंग असणं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे.
मला थोडासा डाऊट येतो सगळ्यांवरती की समजत आहे का नाही. सगळे बोलतात क्लासमध्ये समजत आहे म्हणून, बट थोडा त्यांना प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येतो आहे म्हणून मी हा बेसिकवाला क्लास परत घेते. प्रॉफिट 100 रुपयांवरती कॅल्क्युलेट करतो आहे 25%. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामध्ये तुम्ही 25%चं प्रॉफिट अर्न केलं आहे, म्हणजे 25 रुपयांचं प्रॉफिट अर्न केलेलं आहे. म्हणजे 125 रुपये आत्ता तुमच्याकडे आहेत. ओके, 100 रुपये तर ऑलरेडी होते. 100 रुपये देऊन एखादी वस्तू विकत घेतली, त्यावरती 25% जे आहे प्रॉफिट अर्न केलं. म्हणजे 100 रुपयांच्या वर तुम्हाला 25 रुपये एक्स्ट्रा भेटलेत, 25 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे टोटल तुमच्याकडे अमाऊंट किती आहे? 125 रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीने. सिमिलरली ओके, जर फॉर एक्झाम्पल एखादा आर्टिकल तुम्ही सेल केलात, ठीक आहे, एखादी वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल मी काय कन्सिडर करते आहे की ही एक बॅग आहे समजा. ओके, ही एक बॅग आहे. तर ही बॅग जी आहे, या पर्टिक्युलर बॅगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ही बॅग विकायला काढायची आहे. ठीक आहे, विकायला काढलात. ही बॅग तुम्ही लॉसमध्ये विकलात. किती रुपयाच्या लॉसमध्ये विकलात मॅम? 30% लॉसमध्ये विकलात. टक्केवारीमध्ये दिले व्हॅल्यू. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट जर मी म्हणते आहे ह्यामध्ये की तुम्हाला 30 रुपयांचा लॉस झालेला आहे समजा. आता ह्यासाठी परत मॅम मी काय करणार? 100 रुपये पकडणार. ठीक आहे, 100 रुपये पकडणार. म्हणजे अर्थात काय झाला, ही बॅग मी काय केली? 100 रुपयाला विकत घेतली फॉर एक्झाम्पल. ओके, 100 रुपयाला ही बॅग विकत घेतली अँड ऑन दॅट आय एम गेटिंग अ लॉस ऑफ 30%. 30% लॉस ऑन हाऊ मच ऑफ रुपीज? रुपीज 100. ठीक आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करणार? मॅम 100 रुपयामध्ये मी ही विकत घेतली होती, 100ला विकली असती तर मला कुठल्याच पद्धतीचा प्रॉफिटही आला नसता आणि लॉसही झाला नसता. 100ला घेतली, 100 वापस केले, 100 जे आहे पॉकेटमधून गेले आणि 100 रुपये परत पॉकेटमध्ये वापस आले. काही फरक पडला का पॉकेटला? नाही पडला. पण ह्यामध्ये जर मी तुम्हाला म्हणते आहे की 100 रुपयेवर मी 20%चं प्रॉफिट अर्न करत आहे, म्हणजे अर्थात काय झालं? 100 रुपये तर ऑलरेडी जे गेलेले ते वापस आलेत, त्यावरती 20 रुपये एक्स्ट्राचे आलेले आहेत. म्हणून प्रॉफिट कितीचा झाला? 20 रुपयांचाच झाला. पण आहे किती पैसे तुमच्याकडे? 120 रुपये. हे गोष्ट समजा. ओके, 20% प्रॉफिट आले 20 रुपये, झाला प्रॉफिट कितीचा? 20 रुपयांचा. 120 रुपयांचा प्रॉफिट नसतो. प्रॉफिट कितीचा असतो? 20 रुपयाचा. राईट. गेलेले पैसे परत वापस एक्झॅक्ट आले, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. प्रॉफिट कशामुळे येतो? ह्या 20 रुपयांमुळे येतो इथे. म्हणून प्रॉफिट कितीचं झालं एक्झॅक्टली तुम्हाला? इथे 20 रुपयांचा प्रॉफिट झाला. तिथं काय म्हटलं मी तुम्हाला की ही बॅग आहे, बॅगवरती 30 रुपयाचा लॉस झाला. मॅम तुम्ही काय करणार? इथे ॲड केलं होतं प्रॉफिटसाठी. ठीक आहे, बेरीज केली होती प्रॉफिटसाठी. इथे तुम्ही काय करणार? वजा करा. किती? 30. आता हे 30% कशाचे आहेत? 100 रुपयाचे. का? कारण मी म्हणते की मी बॅग जी आहे ती 100 रुपयाला विकत घेतली, त्यावरती 30% लॉस झाला. म्हणजे 100चे 100 वापस आले का? नाही. 100मधून जे आहेत अजून एक्स्ट्राचे 30 रुपीज वाया गेले आपले. म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये काय आहे? पैशांची कमी आहे. 70 रुपये आहेत. राहायला पाहिजे किती होते? 100 किंवा 100पेक्षा जास्त. ठीक आहे, 100 असले असते म्हणजे प्रॉफिटही नाही आणि लॉसही नाही. 100पेक्षा जास्त असले असते म्हणजे गेन, आणि 100पेक्षा कमी आहेत म्हणजे काय? एक्स्ट्राचे पैसे वाया गेले, म्हणजे 30 रुपये वाया गेले. म्हणजे आहेत किती तुमच्या पॉकेटमध्ये आता? 70 रुपये. हे प्लीज थोडं समजून घ्या. अशा बेसिक क्लासेसला आपण टाईम वेस्ट नाही करू शकत. ठीक आहे, आजचा हा शेवटचा लेक्चर राहील. अशा गोष्टी रिपीट करणं म्हणजे शेवटचा लेक्चर राहील. इथून तुम्ही थोडं अलर्ट राहा, कारण अपकमिंग आपल्याला 6-7 डेजमध्ये मॅथमॅटिक्स हा युनिट संपवायचं आहे. ठीक आहे, त्यासोबत आपण DI स्टार्ट करू किंवा लॉजिकल रिझनिंग पुढे अजून एक 15-20 दिवस आपण शिकू. नंतर आपण काय घेणार? डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजे माझ्यासाठी जे 3 युनिट्स दिले होते ते संपून जातील. मग आपण परत प्रॅक्टिस करू शकतो. राहिलेले एवढे मंथ्स आपण प्रॅक्टिस करणार आहोत. राईट, परत. पण तुम्हाला हे अंडरस्टँडिंग असणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. तुम्ही फक्त ह्या बेसिक गोष्टींसाठी मॅम बोलल्या होत्या की मी विचारू शकता तुम्ही, म्हणून मी विचारणार मॅमला. ही थोडीशी तुमची जे कॉन्सेप्ट आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे, ते मी क्लिअर करत आहे. मॅम फक्त डाऊटसाठी आहे, तर डाऊटसाठीच ठेवा प्लीज. ओके, डिस्कशन नाही आहे, मी अंडरस्टँड करून देते तुम्हाला. ओके, फाईन. अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघू आपण. समजा एखादा शॉपकीपर आहे,
तो दोन सिमिलर आयटम्स विकत आहे. सिमिलर आयटम्स, फॉर एक्झाम्पल एक आयटम ए आहे आणि दुसरा आयटम बी आहे. नॉट आयटम, आयटम आयटम इन इट मीन्स वॉट, हे काय असतो अर्थ आयटमचा, बेसिकली ह्याचा अर्थ काय होतो, एखादी वस्तू. ओके, नॉट ॲटम. ॲटम इज अ डिफरंट थिंग, केमिस्ट्री नो. तो काय करतो आहे, एखादी वस्तू विकायला काढली, सिमिलर, दोन सारख्या वस्तू. ठीक आहे, दोन सारख्या वस्तू. तर एक वस्तूला नाव दिलं मी ए, दुसऱ्याला नाव दिलं बी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी ए वस्तू जी आहे ती X% X% प्रॉफिटनी विकली, किंवा X% ह्याच्यावर गेन झालेलं असं बोला. ठीक आहे. आणि बी ही वस्तू जी आहे त्यांनी विकली, पण त्यावरती त्याला झाला X% लॉस. प्रश्न असा येऊ शकतो एक्झाममध्ये. ठीक आहे. प्रश्न काय विचारू शकतात ह्यावरती, की दोन सारख्या वस्तू आहेत, किंवा दोन कार आहेत फॉर एक्झाम्पल असं पकडा, किंवा दोन बॉटल्स आहेत असं पकडा. दोन फॉर एक्झाम्पल आपण ते काम कन्सिडर करू की दोन बॉटल्स आहेत, वॉटर बॉटल्स. ओके, एखाद्या वॉटर बॉटलला मी नाव दिलेलं आहे ए, दुसऱ्या वॉटर बॉटलला नाव दिलेलं आहे मी बी. ठीक आहे. ए जे वॉटर बॉटल आहे ती आपण विकायला काढलोत आणि विकलोत कितीच्या प्रॉफिटनी, X% प्रॉफिटनी. X% त्यावरती प्रॉफिट झालं. बी बॉटल पण विकायला काढली आणि त्यावरती लॉस कितीचा झालेला आहे, X% लॉस झालेला आहे. तर मॅम प्रश्न काय विचारू शकतात त्यांनी आपल्याला ह्यामध्ये, की लॉस पर्सेंटेज काढा. लॉस पर्सेंटेज काढा. कशाचा, शॉपकीपरनी किती लॉसला फेस केलेला आहे तेव्हा, किंवा त्याला किती लॉस झालेला असा प्रश्न येऊ शकतो. दोन सारख्या वस्तू, एकावरती प्रॉफिट आलं, दुसऱ्यावरती लॉस आलं, त्या टाईमला त्यांनी लॉस पर्सेंटेज काढायला सांगतात. ठीक आहे. तर तेव्हा तुम्ही सॉल्व कसं करणार, लक्ष द्या. कॉमन लॉस अँड गेन पर्सेंटेज भागिले 10⁻². ओके. एक्सपोनंटमध्ये काय घेतलेलं आहे मी, 2 घेतलेलं आहे. ह्यामध्ये दोन सारख्या वस्तू, एकावरती प्रॉफिट झालेलं आहे, गेन झाले, दुसऱ्यावरती लॉस झालेलं आहे. काय काढायला सांगितले, कशाची टक्केवारी काढायला सांगितली, लॉस काढायला सांगितली. तर त्या टाईमला तुम्ही काय करणार, कॉमन लॉस अँड गेन अपॉन 10. तर मॅम कॉमन लॉस अँड गेन काय, आता ते लक्ष द्यावरती X%चा प्रॉफिट आणि X%चाच गेन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणते आहे की तुम्हाला 7% प्रॉफिट झालेलं आहे आणि दुसऱ्या बॉटलवरती 60% गेन झालेलं आहे. ठीक आहे. एकावरती प्रॉफिट झालेलं आहे, दुसऱ्यावरती लॉस झालेला आहे. कॉमन लॉस आणि प्रॉफिट दिसतोय, व्हॅल्यूसारखी दिसते, संख्यासारखी दिसते. ठीक आहे. तर त्या सिच्युएशनला तुम्हाला काय म्हणतो आपण, याला कॉमन लॉस अँड गेन पर्सेंटेज. समजत आहे सगळ्यांना. बेसिकली दोन सारख्या आयटम्स आहेत, त्या दोन सारख्या आयटमवरती एका दोन्ही सारख्या संख्या आहेत. ठीक आहे. फक्त फॉर एक्झाम्पल 7% एकावर प्रॉफिट झालं, दुसऱ्यावरती 7%चा लॉस झाला आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी लॉस जर काढायला सांगितलं तर तुम्ही काय करणार, कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज म्हणजे 7% भागिले काय करणार, 10. 7% भागिले 10⁻². तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला काढणार. ठीक आहे, म्हणजे आन्सर काढणार. आता यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे 7% साईडला ठेवा. इथे काय सांगितलं तुम्हाला, X%चा प्रॉफिट, X%चा लॉस, दोन्ही सारखी संख्या दिसते. X म्हणजे त्याला कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज म्हणतो. म्हणजे X/10⁻². काय असणार आहे, आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये मी घेईल, म्हणून तुम्हाला मी हे फॉर्म्युलेज आज एक्सप्लेन करून सांगते, व्यवस्थित सांगते. परत हे नका विचारू की मॅम हा फॉर्म्युला तुम्ही कुठून आणला, त्यासाठी तुम्हाला रेग्युलर लेक्चर अटेंड करावं लागेल. ओके. तर हा एक झाला फॉर्म्युला. ओके. दुसरी गोष्ट आता, हा झाला एक शॉपकीपरने 2 आयटम सेल केले. ओके. आता आपण काढू दुसरा फॉर्म्युला. ओके. सगळ्यांनी प्लीज फॉर्म्युला नोट करायचा आणि टाईप ऑफ फॉर्म्युलाज नोट करत चला. ठीक आहे, की हे कुठल्या टाईपचा फॉर्म्युला. शॉपकीपर होता, शॉपकीपरनी प्रॉफिट अर्न केलं, शॉपकीपरनी गेन अर्न केलं, ते वाले 2 फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगितले. दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, की शॉपकीपर 2 सारखे आयटम विकतोय, सारख्या संख्याच्या प्रॉफिटनी लॉसनी. तर त्या टाईमला लॉस पर्सेंटेज कसं काढायचं, कॉमन लॉस किंवा गेन पर्सेंटेज घ्यायचं, अपॉन 10 घ्या मॅम, (2) घ्या. हे तुम्हाला फॉर्म्युले जसे पाठ राहायला पाहिजेत. म्हणजे ती कंडिशन जर, ती केस किंवा त्या टाईपचा क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर डिरेक्ट फॉर्म्युला, डिरेक्ट सॉल्विंग.
ही अंडरस्टँडिंग असू द्या प्लीज. ओके. दुसरी गोष्ट, आता समजा एखादा ट्रेडर आहे. ओके. तो काय करतोय, ट्रेडर म्हणजे काय, व्यापारी. ओके. जो काही ट्रेड करतो त्याला आपण व्यापारी बोलतो. ठीक आहे. ट्रेडर आहे, तो काय करतोय, गुड्सला सेल करतोय. ओके. सेल करतोय बेसिकली. ओके. तर यामध्ये तो काय करतोय, वस्तूंना विकायला काढला बेसिकली. एक कॉस्ट प्राईस दिलेली आहे, ॲट अ कॉस्ट प्राईस, बट युजेस अ वेट ऑफ एक्स kg इन्स्टेड ऑफ वाय. मी तुम्हाला काय सांगितलं, एखादा व्यापारी आहे तो वस्तू विकायला काढतोय, किंवा आपण असं बघू शकतो किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा काय करतात बेसिकली, ते वेइंग मशीन असते ना त्यांची, ज्यावरती ते मापतात बेसिकली किती किलोचे का नाही, त्याच्या खाली मॅग्नेट लावून ठेवतात. अशा पद्धतीचे पण फ्रॉड लोक असतात. ठीक आहे. तर तशी जर केस एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला देऊन ठेवलेली आहे, तर तेव्हा ते कसं सॉल्व करणार द्या, बघा इथं लक्ष. आता तर यामध्ये ट्रेडर्स जे आहे गुड सेल करतोय, बट अ वेट ऑफ एक्स kg इन्स्टेड ऑफ वाय. म्हणजे काय, ह्यामध्ये तो काय विकतोय, वाय kg विकायला पाहिजे होती त्यांनी. ठीक आहे. वाय kg विकायला पाहिजे होती, पण तो विकतोय किती, एक्स kg. आपले जे राशन शॉप्स असतात गव्हर्नमेंटवाले, त्या सिच्युएशनमध्ये हे फॉर्मल आहे. ठीक आहे. म्हणजे ते असे करतात बेसिकली, अशी फ्रॉडनेस चालतो तिथे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, वाय kg विकायला पाहिजेत होती, विकली का नाही, विकायला पाहिजे होती, पण विकतोय कितीचं, एक्स kg. किंवा त्यांनी असं पण देऊ शकतात की दोन माप आहेत, एक माप आहे एक्स आणि दुसरा माप आहे वाय. माप म्हणजे काय, बेसिकली ते जे आपण बघतो ना, ते 5 किलोचा एक माप असतो, किंवा अजून 3 किलोचा असतो. अशा डिफरंट शेप्समध्ये वेईंगसाठी स्टोन्स असतात, किंवा आपण काय बोलू शकतो त्याला, एक आयरनचा तुकडा असतो. राईट. तर त्यासाठी आपण त्याला काय करतो, त्याचा यूज कशासाठी करतो आपण, बेसिकली एखादी वस्तू मापण्यासाठी. ठीक आहे. तराजूवरती आपण एका साईडला आंबे ठेवतो आणि दुसऱ्या साईडला जे माप ठेवतो, बेसिकली त्याच्याबद्दल बोलतो आपण. ओके. तर एक आहे एक्स kg, दुसरा आहे वाय kg. त्याने ठेवायला पाहिजे कोणतं होतं, वाय kg, पण तो ठेवतोय कोणता, एक्स kg. ठीक आहे. तर त्याला अर्थात आपण काय बोलू, इंग्लिशमध्ये टर्म आहे फॉल्स वेट. फॉल्स वेटचं म्हणजे काय, चुकीचा वेट. ठीक आहे. तर तो चुकीचा वेट ठेवतोय आणि त्यावरती त्याने प्रॉफिट अर्न करतोय. ठीक आहे. त्यावरती तो काय करतोय, प्रॉफिट अर्न करत आहे. ठीक आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये जर आपल्याला विचारले की त्याने किती टक्क्यांचा त्यामध्ये त्याला नफा आहे ते शोधून काढा, किंवा किती टक्क्यांचं प्रॉफिट आहे, तर त्यासाठी हा फॉर्म्युला असणार आहे. लक्ष द्या, फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट पर्सेंटेज किंवा गेन पर्सेंटेज इज इक्वल टू एररचा अर्थ मी सांगते तुम्हाला काय. ठीक आहे. अपॉन ट्रू वेट मायनस एरर. ओके. इंटू 100%. समजते सगळ्यांना की यामध्ये काय आहे, एक ट्रेडर आहे, तो काही वस्तू विकतोय. फॉर एक्झाम्पल समजा की तो साखर विकतोय. किलोच्या प्रमाणे जे आहे त्यांनी कुठलं वापरायला पाहिजे होतं, वाय kgचा माप वापरायला पाहिजे होतं, पण त्यांनी माप कोणता वापरला, एक्स kgचा. त्याला आपण काय बोलणार आहेत, फॉल्स वेट बोलणार आहे. ठीक आहे. चुकीचे वेट्स. तर ह्यामध्ये त्यांनी काय काढायला सांगितलं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज. तो कितीचं प्रॉफिट अर्न करतो, असं काम करून तो बेसिकली प्रॉफिट कितीचं अर्न करतो. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू एरर अपॉन ट्रू वेट मायनस एरर इंटू 100. मॅम एरर काय आहे, समजा एक्स kg आहे 100, असं पकडा. ठीक आहे. कन्सिडर करा सध्याला की एक्स kg काय आहे, 100 किलो. बेसिकली तो वापरायला, मी काय म्हणते आहे की ह्यामध्ये मी दुकानदाराकडे गेली, मी म्हणते आहे की फॉर एक्झाम्पल मला 150 kgची XYZ वस्तू द्या. ठीक आहे. 150 kg पाहिजे मला, बट त्याने तो त्याच्या जागी 100 किलोचं काय वापरतोय, माप वापरतोय. तर ह्यामध्ये तुम्हाला सरळ काय दिसतंय की 150 मायनस 100, तो 50 किलोचा घोळ घालतोय. 50 किलोचा घोळ घालतोय म्हणजे एरर कितीचं येतं मॅम, 50चं येतं आहे. समजतंय सगळ्यांना की ॲक्च्युअल किंमत 150 किलोची पाहिजे होती, मला भेटती 100 किलोची. घोळ कितीचा घातला आहे त्यांनी यामध्ये,
50 kgचा घातला, म्हणजे एरर काय झालं यामध्ये 50 किलो. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला झाला, इम्पॉर्टंट होता. प्लीज थोडंसं फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या आणि एक्झाममध्ये प्रश्न आला तर तुम्हाला सरळ सरळ सोडवता येईल अशी पद्धत आहे ही. ओके. थोडंसं काय करायचं तुम्हाला, आता बरेच जण म्हणतात की मॅम फॉर्म्युला रट्टा मारायचे का. बिलकुल नाही. एक गोष्ट करायची, जेवढे आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक घेतला आहे मी आज, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसचे किती फॉर्म्युलेज मॅमनी देऊन ठेवलेले आहेत ते सगळे नोट डाऊन करा. प्रॉफिटसाठी, सी पीसाठी, एस पीसाठी. ठीक आहे. शॉपकीपरची कंडिशन असेल तर कंडिशन नंबर 2 लिहा. शॉपकीपर, ठीक आहे. बेईमान शॉपकीपर आहे मॅम, त्याच्यासाठी कंडिशन नंबर 3 घ्या. ठीक आहे. हे मॅग्नेटवाला किस्सा सांगितला आहे किंवा फॉल्स वेटवाला किस्सा सांगितला आहे, त्याला करा टाईप 4, टाईप 3. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युलेज जे आहेत लिहून घ्यायचे आणि रोज त्याला व्यवस्थित पद्धतीने बघायचं एकदा. ठीक आहे. बघत राहायचं. बघत राहिलं तुम्हाला ॲटोमॅटिकली एक टाईम येईल की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत जातील. ओके. आता नेक्स्ट एक टाईप घेऊन घ्या फॉर्म्युल्याचा. यामध्ये समजा मी तुम्हाला म्हणते आहे की कॉस्ट प्राईस ऑफ एक्स आर्टिकल इज इक्वल टू सेलिंग प्राईस ऑफ वाय आर्टिकल. देन एक्सप्लेन करते मी, थांबा थोडं. प्रॉफिट कॅन बी कॅल्क्युलेटेड सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आता काय म्हटलं मी की कॉस्ट प्राईज ऑफ एक्स आर्टिकल. एक्स आर्टिकल म्हणजे काय, एखादा आर्टिकल आहे. ठीक आहे. त्याला मी नेमिंग काय केली, एक्स म्हणून नाव दिलं आहे. ठीक आहे. दुसरा आर्टिकल आहे वाय आर्टिकल. मी काय बोलते, कंडिशन काय दिली, जी काही खरेदी किंमत आहे एक्स आर्टिकलची ती काय असणार आहे, वाय आर्टिकलच्या विक्री किंमतसोबत इक्वल असणार आहे. खरेदी किंमत कशाची खरेदी किंमत, एक्स आर्टिकलची खरेदी किंमत कशासोबत इक्वल आहे, वाय आर्टिकलच्या विक्री किमतीसोबत काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. इक्वल आहे. ॲट दॅट टाईम प्रॉफिट जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर फॉर्म्युला कोणता असणार आहे. एक गोष्ट पहिली, याच्यामधून कंडिशन काय आली मॅम, कॉस्ट प्राईस ऑफ एक्स म्हणजे जे काही खरेदी किंमत आहे एक्सची ते कशाला इक्वल आहे म्हटलं आहे, सेलिंग प्राईस ऑफ वाय आर्टिकल. आणि दुसरी गोष्ट इथून काय सांगितलं की नंबर ऑफ एक्स आर्टिकल्स. ओके. दुसरी कंडिशन काय असायला पाहिजे, ही झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन काय असायला पाहिजे, नंबर ऑफ एक्स आर्टिकल आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ वाय आर्टिकल. वाय आर्टिकलसुद्धा ग्रेटर असू शकतात एक्स आर्टिकलपेक्षा. त्या फॉर्म्युला थोडा अल्टर होतो. फॉर्म्युला काय आहे, प्रश्न काय सांगितला मी, कॉस्ट प्राईज ऑफ एक्स आर्टिकल इज इक्वल टू द सेलिंग प्राईज ऑफ वाय आर्टिकल. तर त्या टाईमला जर त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं प्रॉफिट काढायला सांगितलं, तुम्ही कशा पद्धतीने काढणार, फॉर्म्युला काय असेल लक्ष द्या. प्रॉफिट विल बी profit percentage is equal to number of x articles minus number of y articles upon number of y articles into 100. सिम्पल वाटतंय. आता सिम्पल वाटतं आहे. प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं आहे. ठीक आहे. एकाची जी किंमत आहे कॉस्ट प्राईज आहे दुसऱ्याच्या सेलिंग प्राईससोबत इक्वल आहे आपण सांगितलं, तर त्या सिच्युएशनमध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्ही सिम्पली काय करणार, ठीक आहे हे सध्याला लक्षात नाही राहते, ठीक आहे साईडला ठेवा. कॉस्ट प्राईस ऑफ एक्स इज इक्वल टू सेलिंग प्राईस ऑफ वाय. दुसरी सिच्युएशन काय, दोघांपैकी एकाचा नंबर जास्त असेल म्हणजे एक्स आर्टिकल्स जास्त असेल किंवा वाय आर्टिकल्स जास्त असतील. ठीक आहे. जे काही प्रश्नामध्ये दिलं त्याच्या अकॉर्डिंग फॉर्म्युलाला अल्टर करायचं. प्रॉफिट पर्सेंटेज काढायला सांगितलं द नंबर ऑफ एक्स आर्टिकल मायनस नंबर ऑफ वाय आर्टिकल अपॉन नंबर ऑफ वाय आर्टिकल इंटू 100. मॅम तुम्ही फॉर्म्युले सांगतात समजत नाही, ॲटलिस्ट 30-40% तरी समजतं. ओके. तशा टाईपचे क्वेश्चन्स मी घेईल पुढे, बट ॲटलिस्ट 34-40% तरी समजत असणं गरजेचं आहे. समजायलाच पाहिजे इथे. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला झाला. दुसरा एक फॉर्म्युला, समजा तुम्हाला इथे 2 टर्म समजणं इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट प्राईस, मार्क्ड प्राईस, सेलिंग प्राईस. ओके. हे 3 टर्म्स समजणं इम्पॉर्टंट आहे. तर कॉस्ट प्राईस म्हणजे काय असतं,
प्लीज अर्थात सगळ्या गोष्टी समजून घ्या. मीनिंग काय आहे, कॉस्ट प्राईसचा अर्थ काय असतो, टोटल ऑफ कॉस्ट इन्कर्ड इन द प्रोडक्शन ऑफ अ प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिस. समजलं नाही मॅम काय बोललात. एखादं प्रोडक्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे, त्याच्या प्रोडक्शनसाठी किती खर्च लागला आहे त्याला आपण बोलतो कॉस्ट प्राईस. ओके, कॉस्ट प्राईस काय आहे, जेवढा काही कॉस्ट लागला आहे किंवा खर्च लागलेला आहे कशासाठी, प्रोडक्शनसाठी, एखाद्या वस्तूच्या प्रोडक्शनसाठी जे काही पैसे लागतात त्याला आपण काय बोलतो, कॉस्ट प्राईस बोलतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मार्क्ड प्राईस काय मॅम, मार्क्ड प्राईस म्हणजे काय असतं, मार्क्ड प्राईस रेफर टू द प्राईस ॲट विच अ सेलर ऑर अ प्रोडक्ट सेल्स देअर प्रोडक्ट. ओके, प्रोड्युसर, एखादा प्रोड्युसर आपण बोलू शकतो, तो जे प्रोडक्ट सेल करतो त्या प्राईसवरती त्याला आपण काय बोलतो, मार्क्ड प्राईस. ते पण नाही समजलं. ठीक आहे, मी एक्सप्लेन करते. आता कधी पण प्रोडक्शन जे होत असतं ना, प्रोडक्शन, ठीक आहे, एखाद्या फॅक्टरीमध्ये होतं आहे, ठीक आहे, त्याची एक प्राईस फिक्स केली जाते. ती प्राईस जी आहे काय करतात, त्या रिटेलर किंवा सेलरपर्यंत आणतात. ठीक आहे, जे काही फॅक्टरीपासून रिटेलरपर्यंत आणणारा खर्च आहे, ओके, किंवा सेलरपर्यंत जो कोणी सेल करतो आहे त्याच्यापर्यंत आणणारा खर्च, त्याच्यापर्यंत आपण त्याला काय कन्सिडर करायचं, कॉस्ट प्राईस कन्सिडर करायचं. मार्क्ड प्राईसचा अर्थ काय होतो, की अशी किंमत जी सेलर किंवा हा जो सेलर आहे तो विकतोय त्या पर्टिक्युलर किमतीला आपण काय बोलणार आहेत, मार्क्ड प्राईस बोलणार आहेत. ठीक आहे मॅम, तुम्ही तर विक्री बोलता, इथे विक्री पण दिसते, मग मार्क्ड प्राईस आणि सेलिंग प्राईसमध्ये फरक काय आहे, लक्ष द्या. युजली जे बायर असतात किंवा आपण बोलू शकतो एखादा प्रोड्युसर, दोन गोष्टी समजणे इम्पॉर्टंट आहे. प्रोड्युसर म्हणजे काय, जो प्रोड्यूस करतो, एखाद्या गोष्टीचं उत्पादन करतोय. ठीक आहे, आणि दुसरा कोण असतो, सेलर. सेलर म्हणजे जो प्रोडक्शन करतो तो त्याच्याकडून सगळ्या वस्तू घेतो आणि मार्केटमध्ये जाऊन विकतो, त्याला आपण काय बोलतो, सेलर बोलतो. ठीक आहे, तर यामध्ये काय असतं, युजली जे सेलर आणि बायर असतात, सेलर आणि बायर, बाय म्हणजे जे बाय करणारे असतात किंवा विकत घेणारे, सेलर म्हणजे विकणारे, प्रोड्युसर म्हणजे उत्पादन करणारे. ठीक आहे, प्रोडक्शन हाऊस ज्यांच्याकडे असतं बेसिकली. तर यामध्ये कॉस्ट प्राईस काय झाली, हा जो काही विकणारा माणूस आहे किंवा ह्याला जे मी सेलर बोलत आहे त्याने जी काही किंमत दिलेली आहे प्रोडक्शनला, वस्तू विकत घेण्यासाठी, त्याला आपण बोलतो कॉस्ट प्राईस. ठीक आहे, सेलर काय करतो, विकणारा जो व्यक्ती आहे तो आधी कोणाकडून तरी विकत घेत असेल, तो कोणाकडून घेतो, एखाद्या फॅक्टरीमधून विकत घेतो किंवा प्रोडक्शन हाऊसमधून विकत घेतो. तो जे काही किंमत देतं त्याला आपण काय बोलणार आहेत, कॉस्ट प्राईस बोलणार आहेत. ठीक आहे, मार्क्ड प्राईस काय असते, मार्क्ड प्राईस इज द प्राईस द सेलर वॉन्ट्स फॉर द गुड्स ऑर द सर्व्हिसेस. ठीक आहे, अशी किंमत, मार्क्ड प्राईस ही अशी किंमत आहे जे सेलर, ठीक आहे, सेलरला हवी असते गुड्स आणि सर्व्हिसेस विकत घेण्यासाठी. ठीक आहे, सेलरला किंवा प्रोड्युसरला जी काही गुड्स आणि सर्व्हिसेस विकत घेण्यासाठी किंमत द्यायची असते त्याला आपण काय बोलतो, मार्क्ड प्राईस बोलतो. ठीक आहे, युजली जे सेलर आणि बायर असतात ते अशा प्राईसवरती ॲग्री करतात जे मार्क्ड प्राईसपेक्षा कमी किंवा जास्त असतं. ठीक आहे, त्यालाच आपण काय बोलतो मॅम, की डिस्काउंट बोलतो. म्हणजे जी मार्क्ड किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमीमध्ये विकत घेणाऱ्या गोष्टींना आपण काय बोलतो, की डिस्काउंटमध्ये भेटलं आहे मला बेसिकली. टॅगवरची किंमत मार्क्ड प्राईस, डिस्काउंटमध्ये भेटलेली किंमत काय असते, डिस्काउंट. म्हणजे कॉस्ट प्राईस जी सेलिंग प्राईस होती. आता तुम्हाला जर फॉर्म्युला समजत नसेल, मॅम मार्क्ड प्राईस काय म्हणतात, सेलिंग प्राईस काय म्हणतात समजत नाही आहे, ठीक आहे, तर त्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात घ्या. जर तुम्हाला ते फॉर्म्युला दिल्यावर मग तुम्हाला डिरेक्टली समजून जाईल. डिस्काउंट जे असतं, दिस इज इक्वल्स टू मार्क्ड प्राईस मायनस सेलिंग प्राईस. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या दुकानात जात आहे, त्या दुकानामध्ये एक टॅग दिसते, एक शर्ट दिसला फॉर एक्झाम्पल, त्या शर्टवरती टॅग आहे. ठीक आहे, माझे एकच डायग्राम असती. ओके, ही शर्ट आहे, शर्टवरती तुम्हाला काय दिसतो, एक टॅग दिसतो, त्या टॅगवरती लिहून ठेवलेलं आहे फॉर एक्झाम्पल ₹599 आहे. बट तो जो विकणारा व्यक्ती आहे तो तुम्हाला
400ला विकतो आहे समजा, ठीक आहे. मग मार्क्ड प्राईस काय झाली ही 599, सेलिंग प्राईस काय झाली ही 400 रुपये. म्हणजे डिस्काउंट कितीचं झालं तुम्हाला 599 मायनस 400, जे काही येईल ते तुमचं डिस्काउंट असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर यामध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे, काही क्वेश्चन्स जे आहेत त्याचं आन्सर्स प्रोव्हाइड करेल तुम्हाला, पण त्याच्या आधी नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोव्हाइड कर, पण त्याच्या आधी तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायचे आहेत, ठीक आहे. जे काय मी आत्तापर्यंत तुम्हाला फॉर्म्युलेज दिलेत त्याच्या बेसिसवरतीच हे क्वेश्चन आहेत. आता यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी की 2 कार विकत घेतलेत. आता हे 2 सिमिलर आयटमसाठी जे तुम्हाला मी फॉर्म्युला दिला आहे की 2 सारखे आयटम विकत घेतलेत, एकावरती लॉस झाला होता, एकावरती प्रॉफिट झाला होता. तर किंवा त्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारला की किती टक्क्यांचा लॉस किंवा गेन झाला आहे ट्रान्झॅक्शनमध्ये. हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका, व्हॅल्यूज टाका आणि आन्सर फाइंड आउट करून मला उद्याला कळवा. नाही समजलं असेल उद्याला कळवा. म्हणजे बेसिकली आता सगळ्यांनी एक लक्ष द्या, 4 दिवस जे आहे आपलं रेकॉर्डेड लेक्चर्सच होणार आहेत, ठीक आहे. तर रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला तुमचे डाऊट्स विचारायचे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा मला. लेक्चर आवडलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवायचं. नाही समजलं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवायचं. कुठल्या गोष्टीचं सबस्क्रिप्शन पाहिजे असेल मॅम ते पण द्या, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला कळवू शकता, ठीक आहे. तो एक क्वेश्चन झाला आणि हा एक क्वेश्चन झाला. यामध्ये डिसऑनेस्ट शॉपकीपर, ठीक आहे. तेच परत ते जे मी तुम्हाला सांगितलं होतं, जी काही वेइंग मशीन असते त्याच्यामध्ये घोळ घालून ते काय करतात, ॲक्च्युअल जी किमती विकायला पाहिजे, ॲक्च्युअल जी व्हॅल्यू विकायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू विकतात. तर त्याच्यामध्ये त्याचा किती टक्क्यांचा प्रॉफिट झाला आहे त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे. तर तो प्रयत्न करा हा क्वेश्चन पण सोडवण्याचे. हे 2 क्वेश्चन्स मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देते. स्क्रीनशॉट घ्या, क्वेश्चन सोडवा. नाही समजलं उद्याच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करेल. सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज हिट द लाईक बटन. इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ऑल्सो यू कॅन हिट दी लाईक बटन समथिंग लाईक दॅट. ओके फाईन. मला एवढंच येतं सध्याला बोलतं, ठीक आहे. आपण उद्याला कंटिन्यू करू. उद्याच्या लेक्चरमध्ये परत आपण प्रॉफिट लॉस बघू आणि त्यासोबत एक नवीन टॉपिक स्टार्ट करू. म्हणजे बेसिकली प्रॉफिट लॉससोबत आपण रेशो प्रपोर्शन किंवा ॲव्हरेज हा टॉपिक स्टार्ट करून जे आहे एक नवीन टॉपिक चालेल आणि एक ओल्ड टॉपिकचे क्वेश्चन सोडवणं, हे 2 गोष्टी पॅरलली चालतील, ठीक आहे, सायमल्टेनियसली. ठीक आहे, चालेल. व्हिडिओला इथे एंड करू. थँक्यू एव्हरीवन. बाय.